बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडतंय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात असून सदर निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पिंपळी या गावात बारामती पोटनिवडणुकीसाठी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आणि हा हक्क बजावताना त्यांनी 2 भविष्यवाणी केल्या. पहिली भविष्यवाणी म्हणजे सुनेत्राताई 2.5 लाख मतांनी विजयी होतील असा त्यांनी एक आकडाच सांगितलाय. तर दुसरीकडे भविष्यवाणी केली आहे जय विरुद्ध युगेंद्र पवार. अशी बारामती विधानसभेची पुढची निवडणूक ही पवार विरुद्ध पवार असू शकेल. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच विषयावरती बोलणार आहोत. ज्यात खरंच जय पवार यांच्या विरुद्ध योगेंद्र पवार लढतील का असा प्रश्न आहे. यावरती जय पवार स्वतः काय म्हणाले ते देखील ऐकूया आणि सुनेत्राताई यांना खरंच 2.5 लाख मतांनी जिंकता येतंय का हे आपण प्रॅक्टिकली किती शक्य आहे ते देखील जाणून घेऊया. तर मंडळी, रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना बारामतीच्या 2029च्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय. ते वक्तव्य अगोदर काय आहे ते आपण ऐकूया. नाही, शेवटी कार्यकर्ते आणि पक्षाची जी इच्छा असते आणि पक्ष जो निर्णय घेतो तो तिथं ऐकावा लागतं. त्यामुळं त्यांचा पक्ष वेगळा आहे. त्यांच्या पक्षाने जो कुठला निर्णय त्यावेळेस तिथं घेतला जाईल, म्हणजे काकी जर निवडणुकीला त्यावेळेस उभं राहणार नसतील आणि जी उभं राहणार असेल, शेवटी त्यावेळेस जी लढाई होईल 2029ला ती तशी बघितली तर सर्व पक्षीय ती लढाई त्या ठिकाणी होऊ शकते. पवार विरुद्ध पवार होणार का असं वाटतं? की बघा, आता अजितदादांच्या वेळेस सुद्धा पवार विरुद्ध पवार झालेलंच आहे. लोकसभेला सुद्धा पवार विरुद्ध पवार झालेलंच आहे. त्यामुळे उद्या जाऊन पवार विरुद्ध पवार होण्याची शक्यता ही आपल्याला नाकारता येणार नाही. लोकांची इच्छा आहे, लोकांचं मत आहे. जी शेवट दादांची इच्छा होती की पवार परिवार एकत्रित आला पाहिजे, परिवार म्हणून एकत्रित आला पाहिजे. हे किती खरं असलं तर राजकीय दृष्टिकोनातून निर्णय घेत असताना कधीकधी चांगल्या गोष्टी होण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात, काही गोष्टींचा त्याग द्यावा लागतो. आता जर उद्या जाऊन परिवाराला एकत्रित यावं लागेल, आम्ही तर विरोधात आहोत, पण सत्तेतून काही लोकांना बाहेर येणं म्हणजे पक्षाला आमदारांकडे बघून आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांकडे बघून तो तसा सोपा निर्णय नाही. कितीही मनामध्ये इच्छा नसेल, पक्ष वेगळे राहतीलच, कारण का विरोधात आहोत. आणि उद्या जाऊन मग तिथं जय उभा राहायला इथून योगेंद्र तिथं असू शकतो. त्यामुळं या अनुषंगाने पवार विरुद्ध पवार हे बारामतीमध्ये किती लोकांची इच्छा नसली तरी होऊ शकतं. शेवटी झालं असं आहे की पवार विरुद्ध पवार व्हावं ही लोकांची इच्छा नाहीये, पण जे पवारांकडे बघत असताना